मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचं प्लॅनिंग असं आहे की एकविराला जायचं आहे आणि अजून 2-3 ठिकाणं आहेत. ते आता मी सांगू शकत नाही कारण की पाऊस खूप पडतो आहे. ते सांगू शकत नाही भाई जाऊ का नाही, पण बहुतेक प्रयत्न करूच आम्ही. पण पहिले आता डायरेक्ट घेतणार आहे एकविराला जाणार. त्यानंतर भाव्या क्रिस आहे आणि नंदन आणि हर्षद संचित आहे, ते खाली आहे सर्व. त्यानंतर पिकअप करू, त्यानंतर खोपोली आणि एकविरा. त्यानंतर बघू 2 स्पॉट आहेत, ते तुम्हाला समजेल जाऊनच सांगेन तुम्हाला, कारण की आता सांगून फायदा नाही, जाईन का नाही नक्की. तर मित्रांनो, आता आम्ही खाली आलेलो आहेत. आता नंदा आणि हर्षद अजून काय आलाय नाही भाई. आज एवढा दिवसभर पाऊस पडतोय, रात्रीपासून भाई कंटिन्यू असा पाऊस चालू आहे. रात्रीपासून कंटिन्यू बघा पाऊस, बघा रात्रीपासून असा कंटिन्यू पाऊस चालू आहे. त्याला काय आपण करू शकत नाही पावसाला. तर काल प्लॅन झाला, आता कॅन्सल तर करू शकत नाही मध्येच. तर आता आम्ही जाणार आहोत एकविरीला. हे बघा सर्व निघाली आहेत. आता नंतर हर्षद आहे, त्यांचा आम्ही वेट करतोय. त्यानंतर आम्ही डायरेक्ट एकविरीला म्हणजे आता मी फक्त नाश्ता करायला वगैरे थांबू, नाही तर कुठं स्टॉप घ्यायचा नाही. आता पाऊस पण खूप आहे, थांबून पण फायदा नाही आता कुठे, कारण की फोटोज काढू शकत नाही. तर मित्रांनो, आता आम्ही थांबलो पेट्रोल टाकायला. तर आता इथनं डायरेक्ट आम्ही एकविरीला. भाई गाडी ओके, एकदम पेट्रोल ओके झालं आहे. तर आता डायरेक्ट भेटू तुम्हाला. मध्ये कुठं नाश्त्याला थांबलो तरच, आता डायरेक्ट एकविरा. चला आता जरा गाडीची हवा चेक करा थांबलोत आम्ही. गाडीची हवा चेक केली, हवा चालू यायची, म्हणजे परत पुढे जाऊन प्रॉब्लेम नको म्हणून आता सगळं काय ते करून घ्यायचं. आता इथनं डायरेक्ट म्हणजे कसं कंटिन्यू आपला ड्रायव्हिंग करायला आपण ओके. तर मित्रांनो, आता आम्ही थांबलेलो कावडे वडेवाळ्याची इथे. हा बघा, हा भाई फेमस आहे, सेलिब्रिटी वगैरे कसं आले ते बघा. इथपर्यंत लाईनीच लावलेत भाई, एवढं सेलिब्रिटी झालेत. हे बघा फेमस आहे म्हणून थांबलो आम्ही इथं. तर आता इथं गाड्या पार्क केल्यात. आता नाश्ता करू, त्यानंतर मग आता डायरेक्ट एकविरा. आता कुठं माहिती थांबणार नाही. आता नाश्ता, त्यानंतर एकविरा आईचं दर्शन घेणार. त्यानंतर बघू जावा वगैरेचा, तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये समजेलच. तर भेटू एकविरा डायरेक्ट असला. तर मित्रांनो, आता आम्ही बोललास लाडले मिसळ वडा उसळ. एकदम खाणार. सकाळी का नाश्ता करून आलो, आता बाई जाम दाबून खाणार. मला लवकर आता डायरेक्ट वरती भेटू भाई पुढे. आता कुठं मध्ये थांबणार स्टॉप. आता काहीतरी इथून खोपोली काहीतरी 5 किलोमीटर आहे, जमतं ते 5-1 किलोमीटर आहे. इथनं डायरेक्ट लोणावळा माहीत ना, अंदाज नाही. तुम्हाला वरती थांबू ना आम्ही, म्हणजे फोटो वगैरे काढत थांबलो तर समजेल तुम्हाला. तर मित्रांनो, आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता सर्व आता निघायची तयारी. काही चपलीमध्ये एवढी घाण गेली ना, म्हणजे माती वगैरे, कारण की पाऊस कंटिन्यू चालू होता. आता जाऊन कुठे ऊन पडलंय ढग बघा. आता वातावरण टाईट आहे. तर आता डायरेक्ट कारला मध्ये थांबलो तिथं वरती फोटो काढाय, तर समजेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. पण आता निघतो आम्ही. तर आता आम्ही थांबलो. आज बीचवर ना व्ह्यू बघा, व्ह्यू दाखवतो. हा बघा खोपोली आणि इकडचा पण, इकडनं ट्रेन जातात. तर आता पण मगाशी बोललेलो मी, थांबलो तर ब्लॉग शूट करू. तर बघून घ्या आता व्ह्यू, बघून घ्या. आता बघा नाशिक. जरा इथं फोटो वगैरे काढू, म्हणजे कसं येताना आम्ही काय फोटो काढायला थांबणार नाही इथं. ते आल्यावर फोटो काढू, इथं फोटो काढू आणि त्यानंतर मग डायरेक्ट आता एकविराच्या दर्शनाला तर वरतीच भेटू तुम्हाला. ठीक आहे. हा बघा गद्दार. हा बघा आमच्या गाडीवर बसला भाई. हेल्मेट निशिलो आमचं. ही कुठली पोज? हा काय घेतलं हातात? ब्रिज हातात येईल. फोटोशूट, फोटोग्राफर बाबा, फोटोग्राफर. याला कधी आवड लागली फोटो काढायची. मित्रांनो, मला एवढे फोटो काढले यांचे भाई, अजून धीर नाही. किती फोटो काढायचे अजून. हे बघा लोकांचं इथं माहिती का, हा इथं कोणतरी टाकलं ते फोटो काढतात. काय इज्जत आहे का नाही. हे बघा ब्रिज हातात घेत आहेत. तर आता फोटो वगैरे काढून झालेले आहेत. आपला लोकांना मदत करतोय. इथं आम्ही जाणार एकविराच्या दर्शनाला. हे बघा सिस्टम कसला आहे बघा.
तर मित्रांनो आता आम्ही जरा थांबलो आहोत आयशा विलाच्या इथं. तुम्हाला माहिती असेल आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये पण आपण दाखवलेला. गाडी इकडे पार्क केल्यात आणि बघा आयशा विला ही बघा रोल्स रॉयल्स. ओ माय गॉड. तुम्हाला एक मिनिट एक दाखवतो काहीतरी. आता पहिले नाही मागच्या वर्षी जेव्हा आलेलो ना मी मागच्या वर्षी तेव्हा म्हणजे खूप चांगलं होतं. गाडी पण कंडिशनला वाटत होती म्हणजे होती अशी चांगली होती. आता जामच खराब केले सगळे तोडल्या वगैरे लोक बसले विसले. हा बघा इंजिन बघा इंजिन एकदम कडक इंजिन आहे. दाखवतो आतमध्ये पण दाखवतो सगळे क्रिश वगैरे आतमध्ये गेलेत. बघा आता ही अशी कंडिशन आहे. घराची कंडिशन तशीच आहे. घरात काय बदल नाही. मागच्या ब्लॉगमध्ये काय आपण घर वगैरे दाखवलं नाही बट ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला. आणि रोल्स रॉयल्स आता ती जाम खराब केली. मग पहिले लोगो बनवायचा लोगो पण कोणते चोरून नेला. म्हणजे आता व्हिजिट करता जाम जण कोण नाही चांगला ठेवत तिथं. तुम्हाला वरती पण दाखवतो बघा. तिथली स्टोरी जाम खतरनाक आहे. मला पण एकदा ॲक्च्युली प्रॉपरली माहीत नाही बट एकदा तुम्ही वाटलंच यूट्यूबला चेक करा. यूट्यूबला स्टोरी समजेल तुम्हाला काय आहे ते. आता हे पावसामुळे बघा काय कंडिशन केली. ही गॅलरी सगळी गवलं वगैरे पडली. आता आहे टॉयलेट वगैरे होता. हा बघा हा बेडचा म्हणजे बघा ना तुम्ही अजून पण हा चढलाय ना त्याचा प्रॉपरली. हा बघा अजून पण म्हणजे असा 5-6 वर्ष जास्त झाला. हा भाव आपल्याला इथं भेटलेला आहे. भावाला मिला ते घरातली बाहेर थांबलीत. भाव आतमध्ये आला बघायला काय रे हा बाथरूम वगैरे आहे. पण एकदा तुम्ही आता आहे ना जो एक्युरायचा फोटो आहे त्यात बाजूलाच हवीला जो लॉनला येताना हां नावावर करून घेऊ. नाव करायचं बाकी आहे कारण की आम्ही येतो दरवर्षी येतो तेव्हा इथं थांबतोच. दरवर्षी बघतो पण रोल्स रॉयल्सची बघायची मजा आहे वेगळी आहे कारण की गाडी पॉवर आहे. तर यावर्षी पण खूपच ऑटोला गेलं आहे. मी 2 वर्ष येते सतत 2 वर्ष मी गाडी बघतोय. 2 वर्ष चांगली होती. मागच्या वर्षी पण चांगली कंडिशनला होती बट आता यावेळेस पूर्ण लॉस आहे बघ. बोनेट वगैरे सगळं लोकांनी पेंट केलं आहे आणि इथे यायला पण जागा राहिली नाही. जाम म्हणजे जाम 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 खराब आहे. तर मित्रांनो आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे कारल्याला. आता मी पायथ्याशी काय थांबलो नाही असतं म्हणजे पायथ्याशी शूट पण नाही केला मी पहिली गोष्ट. आता इथं वरती गाड्या पार्क केल्यात व इथं ये तिकडे एक लावली गाडी. तर आता काय वरचं दर्शनाला बघू. आज तर एवढी गर्दी नाही. मंगळवार असून आज एवढी गर्दी नाही. नंतर एनी टाईम बाई खूप गर्दी असते. मागचा ब्लॉग माझा बघा मागच्या वर्षीचा त्यात जाम गर्दी आहे. यावर्षी काही एवढी गर्दी नाही काही म्हणजे काहीच नाही. ट्रॅफिक पण आहे बघा. पार्किंगला पण खूप जागा आहे बघा. त्यांचं चाललं बघा काय फनी 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 कशाला पाहिजे फनी बा पावडर. नक्की दर्शनाला आलं कशाला आलं पाहिजे. इथं काय फक्त एक फोटो काढायचा दर्शन घ्यायचा बस. हा बघा टिकली लावतोय बाई आहे. अर्थ नाही या गोष्टीला आलेत ना. मी अजून पण काहीच नाही लावलं. हाय तास आहे एवढा तरी कव्हर होतो. सगळं कव्हर आहे. A to Z सगळं कव्हर होतं हेल्मेटनी. तरी मग भाई सगळं करायला पाहिजे. काय करायचं गरज नसताना फुकटच्या बाय काय बुरा खाली एरिया. चला आता वरती जाऊ. आता जाऊ थोडा आता अंतर आहे जास्त नाही. इथनं काहीतरी 2 मिनिटाचा रोड आहे. आता वरती डायरेक्ट पायंडा लागतात चढायला. तर आता पायथ्याशी आहोत आम्ही आणि आता चढायला बहुतेक 15-20 मिनटं जेमतेम लागतील. मग 15-20 मिनटं जेमतेम जास्त नाही. एवढं पण का उंच नाही. थोडा जवळच आहे म्हणजे खाली चढायला 15-20 मिनटं लागतील. आणि बघ हेल्मेट वगैरे सर्व हातात घेतो बॅग वगैरे. आता जिथं आम्ही आता ओटी घेऊ तिथंच सर्व ठेवणार. तिथं ठेवू शकतो म्हणजे मागच्या वेळी आलो ना हे ठेवून देतात ती लोक चप्पल वगैरे तिथेच. चढायला फायनली सुरुवात केली आम्ही. तर भेटू वरती डायरेक्ट तुम्हाला. तर आता ओटी वगैरे घेतली आता जाऊ वरती. तर आता फायनली पोचलेलो आहोत आम्ही लोक बघा. आता फायनली पोचलेलो आहोत. आतमध्ये
आता इथं पहिले फोटो वगैरे काढून घेऊ, त्यानंतर मग आतमध्ये दर्शन घ्यायला. तर चला आतमध्ये जर फुटेज काढाय वगैरे भेटली तर ठीक, काढून तर देत नाही ते लोक, पण चुकून जर भेटली तर दाखवीन तुम्हाला व्लॉगमध्ये. नाही काढून देत, मागं खाली माझं मी काढत होतो ना, तर ते बोलले बघूयात इथं काढाय भेटले तर काढू. तर मित्रांनो आता आलेलो आहे मी जवळपास बघा, आणि आज गर्दी पण नाही, काहीच गर्दी नाही. VIP चालू आहे, कारण की गर्दीच नाही, ते पण काय बंद ठेवून फायदा नाही बाई. म्हणजे गर्दीच नाही आज, काहीच म्हणजे काहीच नाही. मंगळवार असून पण आज गर्दी नाही, म्हणजे विचार करा काय. तर आतमध्ये काय मला वाटत नाही फोटो काढून देतील, जर दिला तर ठीक, नाहीच देत बहुतेक तर दिला तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार. दर्शन वगैरे झालेलं आहे, बट विषय काय माहिती का, आतमध्ये काय फोटो काढून देत नाही, कारण की नाही आतमध्ये फोटो काढून देत, दरवर्षीच नाही काढून देत, असं काय नाही भोगला, कारण की काही कॉपीराईट असं असलं ते. बघा मोठी वगैरे भरून आलं, सर्व दर्शन करून आले, पण नाही काढून जात नाही फोटो. तर आतमध्ये शूट ते करा भेटून, तर ॲडजस्ट करा. आता इथनं बघू काय करायचं होतं, तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये समजेलच काय. तर आता आतमध्ये आम्ही लेणी बघायला चाललो, म्हणजे कारला लेणी बघा इथं आहेत ना, दिसत आहेत केव्ज, तर लेणी बोलतात त्यांना. तर हे बघा आता इथं तिकीट बुकिंग चालू आहे. आता मी इथं 6 जणांची केलेली आहे, 5 जणांची केली आहे, म्हणजे 6 जणांची नाही घेत, अरे फोकस. 5 जणांची मी तिकीट बुकिंग केलेली आहे, 1 जणांची करतो इथं. आणि ऑनलाईन बुकिंग करायला लागते, असा म्हणजे तुम्ही डायरेक्टली नाही होईल, ऑनलाईन बुकिंग करायला लागते. हा बघा एंट्रीच्या याच बाजूला आहे, इथनं आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे ते, आपल्या ब्लॉगमध्ये समजेल. मी अजूनपर्यंत आतमध्ये नाही कधी गेलो ते केव्जमध्ये, म्हणजे मी आता 4-5 वेळा आलेलो आहे, तर अजूनपर्यंत गेलो नाही. आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये बघत लास्ट मी काय अजून गेलो नाही. आता बघूयात, आज फर्स्ट टाईम जातो आहे मी, बघूयात कसं काय ते तुम्हाला दाखवतो सगळं बाई, रिव्हील करू आज. चेकिंग वगैरे झालेलं आहे, तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. वरच्या साईडला जाऊन नाही देत ते, कारण की इथलं बंद ठेवला काय माहीत काय विशेष, वरच्या साईडला बंद ठेवा तुम्ही. वरती जाणार होतो पहिलं स्टार्टिंगला, तर नाही जाऊन देत. हे बघूया खाली इथे, हे तुम्हाला स्ट्रक्चर हे बघा, केव्ज बघा कसले, काय कोरीव काम आहे, एकदम डिटेलिंग बघा. जे पहिलेच्या लोकांचं भाई काम बघा. आत्ताच्या जनरेशनमध्ये हे असं होतील का, अशक्य अशक्य, म्हणजे म्हणा मुश्किल आहे. आता किती टेक्नॉलॉजी होते, बट नाही. डिटेलिंग बघा ना, प्रत्येक गोष्टी डिटेलिंग बघा तुम्ही. ठीक आहे हे थोडे आता झालेले आहेत, पण या गोष्टी डिटेलिंग बघा, हे बघा बघा या गोष्टी डिटेलिंग बघा. आणि हे पूर्ण लाकडाचं आहे, अजूनपर्यंत नीट आहे. तर आता आतमध्ये आलो मित्रांनो, आतमध्ये. तर आतमध्ये एक बघायचं का नजर साप, एकदम खतरनाक आहे, खतरनाक मित्रांनो. काय बनवलंय कडक, आणि इथं गरमा होईतच नाही लागलं. हा पायाखालचा पण गार आहे पूर्ण, एकदम चिल्ड, सगळं वातावरण चिल्ड आहे. बाहेर गरमा किती होतो, आणि इथं बघा काम बघा ना मित्रांनो, काम बघा. आणि हे पूर्ण लाकडाचं आहे. आता पण तो लाकूड म्हणजे सडलं ना, आपल्या घरची लाकडं बघा, म्हणजे लगेच. हा बघा ना तुम्ही चेक करा, पूर्ण लाकडाचं काम आहे. वरती दगड आहेत, खाली लाकूड आहे, म्हणजे आतापर्यंत आपल्या घरी लाकडं राहिली पण नसती, आता लगेच काढतात भाई. पण बघा म्हणजे काय असेल तेव्हा भाई. इथं कालो बघा, कालो या साईडला उजड, आणि इकडे कालो, पूर्ण कालो आहे, पूर्ण काही दिसत नाही. तुम्हाला इथं टॉर्च लावून दाखवता, मी टॉर्च लावून येऊ जरच पडली की भाई हा कसा बनवला असेल. या गोष्टीचा नॉलेज भाई कोणालाच नाही भाई, कसा बनवला असेल. बांबूची शीट असते, बांबू. अरे पण संची अरे भाई वरचं बघ, अजून पण ते लाकडं सडलीच नाही, म्हणजे विचार कर तू. हे होतं ना, पुरातत्व विभाग लक्ष देतो म्हणून त्यांच्या होतं? हा मग रिनोव्हेशन होतं सगळं. पुरातत्व विभाग फक्त तुटलेल्या मूर्त्यांना वगैरे ते काय करत नाही, बाकीचे त्यांच्याकडून होऊ शकतो तेवढा करतात ते. फक्त म्हणजे हा दगडांचं सांगू शकतो, दगड बाकीचं करतो, गाड्यांचं काय नाही करतो. पण माझा म्हणणं हे जंगमचा पॉईंट बरोबर आहे, गाड्यांमध्ये अजून काही करत नाही. बाकी इकडे पण लेण्या वगैरेचं करतात, म्हणजे गाड्यांचं पण करायला पाहिजे. करोडो रुपयांचं ते एवढं निधी मान्य करतात, पण ते पैसे जातात कुठं मग काय माहित. पण भाई एवढं सर्व लेण्यांचं करतात, तेवढा खर्च भाई गाडानं केला ना आपल्या. लिहिले ना काहीतरी भाषा खूप चांगलं, कारण की
ती गोष्ट तो इतिहास आहे. तो बाई आपल्या लोकांनी जपला पाहिजे, तरी जपतायत पण सरकार त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण ठीक आहे, सरकारने त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. हे काय लिहिलं? ठीक आहे बाई, जाऊ द्या. आपण बोलून तर कुठल्या गोष्टीचा काय होणार नाही. बट ठीक आहे, तेवढं त्यांच्याकडनं जमलं तेवढं त्यांनी केलं आहे. मूर्त्यांचं वगैरे काय नाही, फक्त लाकडं वगैरे ते रिनोव्हेशन केलं थोडं काय. बघा एवढा कालो काय नाही, एवढा कालो म्हणजे टॉर्च लावून पण दिसत नाही. बघा जवळ जवळ दिसलं ना. हां कोण व्हिडिओ करायला अलाउड नाही. आला मित्रांनो, मी एवढा आता मागासून व्हिडिओ काढतोय. नंदन तर मला आता बोलतोय की व्हिडिओ करायला अलाउड नाही. बाई इथं कोण काय बोलला नाही, नशीब आहे माझा. ठीक आहे, असं त्याचा ते दिलाय नाही अलाउड. ठीक आहे, व्हिडिओ मी बंद करतो. तुम्हाला भेटू आहे बाहेर आपण. तर मित्रांनो, वरच्या साईडला जायला आहे, पण मगाशी तिथं बंद होता. हा वेगळा रस्ता आहे. पाणी येतं रे. मित्रांनो बेकार म्हणजे पाणी बी नाही आहे. ए पाणी बी नाही आहे. आवाज पूर्ण घुमतोय. आवाज बसला घुमतोय इथनं. बाई पूर्ण कालो कालो काय काय माहिती जे काय दिसलोच नसेल मी तुम्हाला. पहिली गोष्ट यांना काय बोलतात हे आहेत ते गार्डन आहे ना का बोलतात. त्यांना माहिती असेल पाहिजे कमेंट करून सांगा, वाटलं बरं होईल. अजून पण तिकडं आहे, बट तिकडे जाऊन देत नाही ती लोक. म्हणजे तो बंद केला काय मी काही इश्यू आहे तो. आता इथं यायला भेटला तो तिकडचा बंदच आहे मेन. हा वेगळी साईड आहे, वेगळ्या साईडचा रोड आहे. ठीक आहे, चला असं तरी आज फर्स्ट टाईम आलो मी. बघू नेक्स्ट टाईम आलो तरी पण जमला तिकडं रिव्ह्यू करू. पुढच्या वर्षी आता नाही परत येणार लवकर, डायरेक्ट पुढच्या वर्षी. खराब करतात, शिवाय द्यायच्या नसतात. हो विषय काय झाला की आम्ही वरती येत होतो, पण त्यांनी काही इश्यू केला तो बोलतो येऊन गेलो. म्हणजे आम्ही त्याला बोलतो जस्ट विचारला इथनं यायला रोड आहे का, बट त्याला समजतच नाही. आम्ही तो बोलतो इथनं आता येऊन गेलो. पण विषय काय तिकीटचा टाईम काय तेव्हा तुम्हाला दाखवतो, मी दाखवतो. हा बघा तिकीट टाईम केलेला आहे. हा बघा 12 ते 6 वाजेपर्यंत तिकीटचा टाईम आहे. आणि तो बोलतो येऊन गेलो. आम्ही किती पण फिरू शकतो असा विषय आहे ना. बट जाऊ दे सोडा, आता आपण त्या गोष्टीचा इश्यू नाही करत. त्याला आम्ही बोललो, त्यांना सोडला त्याने आम्हाला. जाऊ शकतो चपली आलू इथं पाणी वगैरे लागलं बघा. बाजूनी पाणी येते पूर्ण पूर्ण बघा पूर्ण सगळी. आता आलो खाली, आता इथं डायरेक्ट खाली जाऊ. मला माहित नव्हतं इथं वरती यायला जागा आहे. आता चेक केला त्या बघा जमून दाखवतो. या साईडचा हा बंद आहे, हा एकच उघड आहे. त्या साईडला पण आहेत अजून, पण तिकडे जाऊन देत नाही. ठीक आहे असं ते बघा. आताची लोक नाही करू शकत असं काय रे. नाही आता करणं जाम मुश्किल आहे. आताचे कारण म्हणजे जाम. तर मित्रांनो आता आम्ही थांबलो जेवायला. म्हणजे आता बघूयात का ऑर्डर करायचा. हेल्मेट कमी आहे आपण ठेव. प्युअर व्हेजमध्ये थांबलो आम्ही, कारण की आमचा बाबू जंगम फुल व्हेज आहे. म्हणजे जंगम आहे तो, तर त्याला जमत नाही. तर बोलो ठीक आहे असं व्हेज चालतं, व्हेज काहीतरी खायला पाहिजे. तर इथनं जाणं आम्ही डायरेक्ट निसर्ग वॉटर पार्क काहीतरी 40 किलोमीटर आहे जेमतेम इथनं. अबंडंट वॉटर पार्क म्हणून आहे. तुम्हाला समजेल ब्लॉगमध्ये कसं काय आहे ते मला दाखवीनच. आता इथनं जेवण वगैरे घेऊ. मोबाईलला पण चार्जिंग नाही, 15% फक्त चार्जिंग आहे. आता मोबाईल चार्ज करून घेतो म्हणजे कसा पूर्ण दाखवायला तुम्हाला भेटेल. तर त्याला मोबाईल चार्ज वगैरे करतो, आपण पुढे भेटू. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे. आता प्लॅनिंग आहे निशाईल लँड वॉटर पार्क असं काहीतरी नाव आहे त्याचा. खोपोलीच्या थोडा पुढं आहे, म्हणजे इथनं काहीतरी 40 किलोमीटर आहे. तर ठीक आहे, डायरेक्ट तिकडं तुम्हाला भेटू. आता आम्ही जेवण वगैरे निघालो ते बघा, रोड निघाले ते बघा, पुढे आहेत लोक आपली. तर गाडी घेऊ आणि डायरेक्ट तिकडे. आता नाही कुठं मध्ये थांबायचं, आता कारण जेवण वगैरे झालेलं आहे. आता काय कुठे थांबणार पण नाही आम्ही. एखाद्या चुकून थांबलो थोडंफार तर ठीक, नाही तर डायरेक्ट तिकडेच मग भेटू. आता तरी ठीक आहे, आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी समजते. तर आता निघालेलो आहोत, तेव्हा सगळी तयारी. भाई पाऊस पण असा आहे ना की आम्ही निघालो का पाऊस येतोय, मागासून काय पाऊस पडला नाही. आणि वरती ढगा बघा. आता आम्ही आलो तर मध्ये मध्ये हाय तरी बघूया. तर नशिबा असला जायपर्यंत भेटल,
याचं नाही जाऊ दे सर, आमचा नशीब तसा एवढा चांगला नाही. आता निघतोय सर्व. आता भेटू तुम्हाला पुढे पण. तर मित्रांनो मी तिकडं निशालँड वॉटर पार्कला जाणार होतो, बट अजून काही सांगू शकत नाही. आता आम्ही थांबलो गगनगिरी म्हटलं. आता इथं किती वेळ होते त्याच्यावर डिपेंड आहे. इथं जास्त वेळ झाला तर तो कॅन्सल, थोडा कमी झाला तर मग ठीक आहे जाऊयात, बघूयात. जवळ असल्या जाऊच, दाखवू तुम्हाला तो स्पॉट. कडक स्पॉट आहे, तर गेलो तो 100% दाखवणार. गगनगिरी म्हटलं आता आलो आतमध्ये जाऊन तुम्हाला सर्व दाखवतो. काय माहीत आतमध्ये अलाउड आहे का नाही शूट करणं, बघूया. फर्स्ट टाईम येतो इथं. ठीक आहे चला. आता आतमध्ये वगैरे आलेलो तर इथं आता पाय वगैरे धुवून जाणार. इकडं समाधीकडे जायचं रोड आहे वाटतं, इकडे ते बोर्डवर लिहिलेलं वाटतं. बघूया आता पुढे पुढे. तर आता आतमध्ये आलेलो. इकडे बघा भाई एनी टाईम पाणी असतो. आणि भाई आता पाऊस नाही आलाय तर सगळा कोरडा पडला आहे, नॉर्मल पाणी आहे. आतमध्ये समाधीच्या जमी आलेलो भाई. शूटला अलाउड आहे इथे, नाही तर परत कोण इश्यू वगैरे करायचं. आता पाऊस वगैरे नाही ना पडला, नाही तर ह्या साईडला खूप पाणी असतो. पाऊस वगैरे नाही तर पाणी नाही, आता या साईडला उभं राहून फोटो वगैरे काढतात लोक. मित्रांनो सॉरी मी बघितलं नाही, अलाउड नाही इथं, तर ठीक आहे ॲडजस्ट करा जरा. बघा या साईडला पाणी वगैरे नाही, जास्त शूट करू शकत नाही, जास्त शूट करू शकत नाही. मोबाईल वापरण्यास बंदी आहे, सो ॲडजस्ट करा. आता जाऊ तिथं पण नाही काढताना सगळी सर्व काढतात, पण ठीक आहे. आता आपण मग काढलं खूप पण आता बस झाला. परत जास्त आपण करायचो, परत कोण बोलला वगैरे, त्यापेक्षा भाई कमीच काढलं का वाईट नाही. मित्रांनो एक विषय इथं आहे, म्हणजे वातावरण पण छान आहे. आता पाऊस वगैरे आला आहे म्हणून जरा छान वाटतंय. मगाशी पाऊस वगैरे नव्हता, खूप ऊन वगैरे पडलेला. आणि हे बघा खूप सारे लोक येतात, म्हणजे बांधल्या पण खूप छान. ते छानच आहे भाई. मी पण फर्स्ट टाईम आलो आहे, तर मला आवडलं, जेन्युइनली आवडलं. तुम्ही विजिट करा, 100% आवडणार, चांगलं आहे. आता विजिट करा. बांधले बघा खूप छान. आता बघूया पुढे जाऊ की नाही सांगू शकत नाही, कारण की पाऊस वगैरे सर्व आला आहे. आता बघूयात, इथनं जास्त लांब नाही तो, जर गेलो तर जाऊ. पाऊस आला आहे तर बघू, कसं काय ते फिक्स नाही, पण बघू. तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल जर गेलो तर. आता मी जस्ट बाहेर आलो गगनगिरी मठमधून, तर आता इथनं डायरेक्ट घरी, कारण की आता बघा वाजले 5:47, म्हणजे आता ऑलमोस्ट 6 वाजलेले आहेत. तर आता कुठं जाऊ शकत नाही, कारण की आता जाऊन पण काय फायदा नाही, कारण की आता तिकडे गेलो तर भाई जायपर्यंत नाही ना करून 6:30 तरी वाजणार, 6:30 वाजणार. 6:30 वाजल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. त्यानंतर मग कालोख पडतं, फोटो पण नाही, काय नाही, एक्सप्लोअर पण करू शकत नाही भाई की काय तीच प्लेस आहे काय नाही. ठीक आहे बघू, जर कधी मध्ये प्लॅन झाला तर त्या प्लेसवर आपण जाऊ कधीतरी, खास त्या प्लेसवर विजिट करू, बघूयात. पण आज काय जमणार नाही, तर आज आता इथनं डायरेक्ट आपण घरी जाणार. बघा जस्ट बाहेर आलो आम्ही, इथनं डायरेक्ट आता घरी. बघूयात चला, भेटू मग आता पुढे तुम्हाला घरी डायरेक्ट भेटू. आता कुठे थांबणार वगैरे नाही, तर चुकून पाल्ले वगैरे थांबतो ठीक, नाहीतर मग डायरेक्ट घरी. तर मित्रांनो आता आम्ही आलो तिथं मोहडला. आपल्या मंदिरात बाबू घेऊन आला संचित जंगम घेऊन आला मंदिरात आपल्याला. मी फर्स्ट टाईम येतो इथं भाई, आज जेवढं फिरलो ना फर्स्ट टाईम. फक्त एकविराईला त्या दर्शनाला भाई खूप वेळा गेलो, आता या मंदिराजवळ फर्स्ट टाईम येतो. बघूया आतमध्ये शूट अलाउड नाही, ते ॲडजस्ट करा. इथं काय दाखवू शकत नाही, बघा बाहेर नाही. मम्मी पप्पा इथनं दिसतात, तर चला जाऊया आतमध्ये. आतमध्ये काही शूट करू शकत नाही. तर मित्रांनो इथं आपण काही शूट करू शकत नाही. आता मी एकदम शांततेत बोलतो, इथं आवाज पण करून जमत नाही. लोक इथे शांततेत बसलीच सर्व. हे बघा आपण इथं आवाज करू शकत नाही, तर सॉरी. आपण बाहेर इथं शूट करू शकत नाही काहीच आपण. तर मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे आता, आणि आता आतमध्ये काही शूट वगैरे अलाउड नाही, तर आपण काय करू शकत नाही. तर आपण तिथं काही शूट करू शकत नाही, आपल्याला इथलं नाही भाई. ते बोलले शूट वगैरे अलाउड नाही, विचारलं जाणं मी, बट ठीक आहे, नाही तर नाही. दर्शन वगैरे घेतलं गणपती छान दर्शन झालं एकदम कडक, म्हणजे असं नाही खूप छान, एवढी गर्दी पण नव्हती. नॉर्मली आज सगळीकडे जिथे तर गेलो ना भाई कुठंच गर्दी नाही. काय भाई एकदम खतरनाक काम, नशीब आहे आज, नशीब आहे. आणि आता इथनं डायरेक्ट घरी जाणार. आता कुठे आता भाई, आता कुठेच थांबणार ना, आता डायरेक्ट घरी भाई. आता डायरेक्ट घरी जाऊन तुम्हाला भेटेन मी, आता नाही कुठे. आणि आता कुठे थांबणार भाई, वाजले बघ किती, 6:24.
आता थांबण्यात अर्थ नाही कुठेच, कारण आता रात्र होईल, डायरेक्ट आता घरी. पाऊस पडते आणि भाई एकदम कडक वातावरण, जोरात पाऊस आहे, एकदम हळू पाऊस आहे आणि भाई बाईक वर मजाच येते हो. हे बघा गॅंग आपली पुढे मजाच येते आहे भाई पावसात गाडी चालवण्याची. मित्रांनो एक विषय असा आहे की आम्ही येतोय ना, आता येता तावडे वडेवाला तिथं थांबलेलो. म्हणजे हे काय बाबा वगैरे जेवले नव्हते का पुढे, ते जेवले नव्हते तर त्याला आता भूक लागली भाई. तिथं थांबल्यानंतर आम्ही खाल्ला भाई. एवढी मजा येते ना भाई पावसात वगैरे काय क्लासी. तर मित्रांनो आता आम्ही आलो पालीला. भाई बेकार वाजलेत बघा किती हा पाऊस बघा, एवढा मुसळधार पाऊस पडते भाई. जेव्हापासून निघालोत ना, म्हणजे आता मध्ये वडापाव खायला थांबलेलो, तेव्हापासून आम्ही निघालोत ना, ये याला राहू दे, तेव्हापासून इथं जायला पाऊस तू अजून पडतोय. काढलाच नाही. तुला आकला इकला आहेत का नाही तुला? त्यांना पण टाइम काढलाच नाही का? नंतर आमचं जाम तापलं आज, जाम खवललं. अरे घालताना पण टाइम काढताना पण टाइम आता जाऊ मंदिरात. हे बघा निवांत दर्शन घेतो आज भाई. कोणच नाही, इथून माणूस दिसत नाही. आणि आरती चालू आहे ना, सॉरी आरती चालू म्हणून कोण दिसत नाही. मी पण आरतीच्या टायमाला आलो म्हणजे नशीब बघा भाई, आम्ही आलो ना आरती चालू होती, म्हणजे नव्हतं जाणार आम्ही, बट आपले नंदन शेठ बोलले जाऊयात, तर बोललो ठीक आहे जाऊयात ना. बघा आतमध्ये खूप काही माहिती आहे. आता जाऊ आतमध्ये, म्हणजे काही शूट नाही करू शकत. बघा पब्लिक बघा आता आरती चालू होती, बाहेर वगैरे शूट करून येतात. आरती चालू होती म्हणून एवढी गँग आहे. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे, एकदम निवांत दर्शन वगैरे झालं. आणि आपले नंदन शेठ बोलले म्हणून आपण आलो, तुम्हाला लावायला सांगतो भाव बोलला म्हणून आलो, नसतो आलो मी. तर अक्षर ठीक आहे, प्रसाद वगैरे कमी घेऊ भाई. हां इथनंच दाखवू शकतो, तिकडनं आतमध्ये अलाउड नाही दाखवायला, इथनंच दाखवतो तुम्हाला. तर आता इथनं घरी जाणार आम्ही लोक, तेवढं थांबणार नाही. जाम खतरनाक पाऊस पडतोय, आता खूप वाढला आहे तिथं असं होतं ॲक्च्युली. मित्रांनो आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि काय काय फुटेजमध्ये माझा आवाज नाही आला आहे, मी बघितलं थोडा चेक केला. तर बट आता ॲडजस्ट करा काहीतरी, मी थोडा तरी ॲडजस्ट करून बाई एडिटिंगला काहीतरी करतो याला. तर ठीक आहे जरा ॲडजस्ट करा. दर्शन वगैरे झालेलं आहे, आता जातो डायरेक्ट घरी. पप्पा वगैरे मग खूप कॉल येते, आता डायरेक्ट घरी. आता कुठे थांबणार वगैरे नाही, डायरेक्ट घरी. थांबायला स्पॉट पण नाही कुठला पहिली गोष्ट. A few moments later. तर मित्रांनो फायनली पोचलेलो आहे आणि आल्यावर तेव्हा ब्लॉग काय शूट केला नाही मी, कारण की भाई बेकार भिजलेलो. पाऊस पण खूप आहे, अजून पण पाऊस कंटिन्यू पडतोय. आता लाईट आहे, नशीब आहे माझा. आता हा ब्लॉग इथंच एंड करतो, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.